आणि यानंतरची बातमी पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या अपडेटची। आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या देशाचं नाव घेतलं त्या देशांनी त्यांना कसा प्रतिसाद दिलाय बघूया। होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जगातील 20% तेलाची वाहतूक होते। ट्रम्प यांचा होर्मुझ प्लॅन नेमका काय आहे तो आपण पाहतोय। चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि ब्रिटन यांचं बहुतांश तेल हे होर्मुझच्या खाडीमधूनच जातं। म्हणून या सगळ्या देशांनी आघाडी बनवावी आणि होर्मुझमध्ये गस्त घालावी अशी डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी आहे। अमेरिका हा मोठा तेल उत्पादक देश आहे आणि आमचं केवळ फक्त 1% तेल होर्मुझमधून येतं। म्हणून होर्मुझच्या सामुद्रधुनीचं संरक्षण ही एकट्या अमेरिकेची जबाबदारी नाहीये। इराणची हवाई ताकद आम्ही जवळपास संपवलेलीच आहे, पण छोट्या ड्रोन्सनं होर्मुझमध्ये हल्ले होण्याची शक्यता आहे। अमेरिकेनं अनेकदा युरोपला मदत केली आहे, युरोप त्याची परतफेड करणार का हे पारखायची हीच वेळ आहे। आता ट्रम्प यांनी ज्या ज्या देशांची नावं घेतली त्यांचा प्रतिसाद बघूया। चीन म्हणते की मुळात चीन आणि अमेरिकेत उघड संघर्ष आहे, त्यामुळे अनेक क्षेत्रात या दोन्ही देशांमध्ये स्पर्धा सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे। चीनची एकूण तेलाची 80% गरज हा एकटा इराण भागवतो। चीनच्या बेल्ट अँड रोड या योजनेचा इराण हा महत्त्वाचा भाग आहे। अन्य देशांवर हल्ला करण्यासाठी जपानच्या घटनेमध्ये मनाईच करण्यात आलेली आहे, त्यामुळे जपान सुद्धा ट्रम्प यांच्या सूचनेकडे गांभीर्याने सध्या नाही पाहू शकत। दक्षिण कोरियाचा विचार केला तर परदेशात जर आपलं सैन्य पाठवायचं असेल तर दक्षिण कोरियाच्या संसदेची मंजुरी गरजेची असते। अमेरिकेशी चर्चा करू असं मोघम उत्तर म्हणूनच दक्षिण कोरियानं पुढे केलंय। ऑस्ट्रेलिया म्हणतोय की आम्हाला कोणी सैन्य पाठवायला सांगितलेलं नाहीये, मग आम्ही का पाठवायचं? त्यामुळे आम्ही पाठवणार सुद्धा नाही। फ्रान्स म्हणतोय इराणवर थेट हल्ला करण्यात फ्रान्सला काहीच रस नाहीये। संयुक्त राष्ट्रामध्ये प्रश्न सोडवा अशी भूमिका फ्रान्सनं घेतली आहे। ब्रिटन म्हणतंय की थेट आश्वासन नाही देऊ शकत आम्ही, पण यावर चर्चा करू। युरोपियन महासंघ म्हणतंय नौदलाचं छोटं पथक आम्ही पाठवू शकतो, नौदलाची तुकडी किंवा युद्धनौका मात्र आम्ही काही पाठवणार नाही।